दरम्यान खडसें पाठोपाठ राजू शेट्टींनीही कारागृह प्रशासनावर गंभीर आरोप केलेत। कारागृह आहारात 500 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप शेट्टींनी केलाय। या घोटाळ्यात साई मार्केटिंग कंपनीचा समावेश असून या कंपनीचे सुनील झंवर हे गिरीश महाजनांचे निकटवर्ती असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली आहे। दरम्यान राजू शेट्टी आणि खडसेंनी केलेल्या आरोपाचे साई मार्केटिंगचे सुनील झंवर यांनी खंडन केलंय। कुठल्याही चौकशीला सामोरं जाण्यास तयार असल्याचं झंवर यांनी म्हटलंय। आज एकनाथ खडसे यांनी देखील त्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे की या संपूर्ण राज्यभरात जो घोटाळा झालेला आहे त्याची चौकशी करण्यात यावी अशी देखील प्रतिक्रिया दिलेली त्यांनी। आपलं जरी नाव नसलं घेतलं तर आपण देखील या टेंडर प्रोसेस मध्ये सहभागी आहात। माझं नाव राजू शेट्टींनी घेतलं, मी त्यांना लिगल नोटीस पाठवली। माझं नाव घेतील तर मी माझी लिगल नोटीस पाठवून कोणालाही, मला काही कोणाची भीती नाही, त्यांनी चुकीचे कामं करत नाही आणि मी कोणी काही आरोप करतोय मी दाद देत नाही कोणालाही। पुढे चौकशीला आपण कशा मी 100% चौकशीला सामोरं जाईल आणि मी एकट्याने 4-4-5 लोकांनी टेंडर घेतलेलं आहे।